श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर दत्त जयंती आता खूप जवळ येत आहे. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहेत. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 11, 21, 51, 108 पारायण हे करू शकता. तर कशा पद्धतीने हे पारायण करायचे आहेत, काय नियम अटी आहेत आणि हे पारायण कसे करायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पारायण आपल्याला 21 करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही 6 तारखेपासून सुरुवात करायचं आहे. 6 ते 26 तारखेपर्यंत आपले 21 पारायण हे पूर्ण होतील. तर या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला स्वामींची खूप सेवा करायची आहे. ही सेवा कधीही केलेली कधीच व्यर्थ जात नाही. ह्याचे स्वामी कधी ना कधी लवकरात लवकर फळ देतात. मला खूप सुंदर असे अनुभव आहेत. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा अनुभव देखील नक्कीच शेअर करेल. तर तो मला खूप सुंदर अनुभव आलेला असल्यामुळे मी 108 पारायण देखील करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर मी तुमच्यासोबत देखील शेअर करावं म्हणलं की मी पारायण कशी करत आहे आणि मी त्याचे नियम आणि अटी काय पाळत आहे, तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला मग पाहूया. तर ही आहे स्वामी चरित्र सारामृताची दिंडोरी प्रणीत पोथी आहे. तर मी सर्वात अगोदर ही पोथी तर 1 ते 1.5 वर्ष झालं घेतलेली आहे. तेव्हापासून मी या पोथीचं पठण करते. जसं होईल तसं मला जसं होईल तसं मी या पोथीचं पठण करते आणि भरपूर पारायण देखील मी केलेले आहेत. तर एक जे पारायण केलेलं आहे 21 पारायण केलेले आहेत. तर ते मी तुमच्यासोबत या अगोदर देखील व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. त्याचा देखील ब्लॉग बनवलेला मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याच चॅनलमध्ये. तुम्ही तो देखील जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलमध्ये. तर आणि आता मी करत आहे 108 पारायण. तर ह्यासाठी मी काय केलंय, कसं केलंय, तर ते मी तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर सर्वात अगोदर मी स्वामींच्या मठामध्ये गेली आणि एक नारळ घेतला आणि खडीसाखर घेतली तिथे आणि स्वामींच्या मठामध्ये जाऊन हातामध्ये नारळ, खडीसाखर घेऊन स्वामींना माझी मी मनातली इच्छा सांगितली आणि हे पारायण कशासाठी करत आहे आणि मला काय हवं आहे हे देखील स्वामींना सांगितलेलं आहे. आणि स्वामींना हे बोललेलं आहे की स्वामी माझ्याकडनं हे 108 पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या, असं देखील सांगितलेलं आहे. आणि ते नारळ आणि खडीसाखर हे स्वामींच्या चरणाजवळ ठेवलेली आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने जेव्हा पण तुम्ही हे पारायण करण्यासाठी सुरुवात करणार आहात तर असं करायचं आहे. जर तुमच्या आसपास जवळपास मठ नसेल तर तुम्ही घरी देखील असं करू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही कधी पण कोणत्याही मंदिरामध्ये जासाल तेव्हा मग ते नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि ते कोणत्याही मंदिरामध्ये ठेवू शकता त्यांच्या चरणाशी. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेला तर गणपती बाप्पाच्या मंदिरात ठेवू शकता. कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने स्वामींना साकडं घालायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे. ते झालं त्यानंतर मग आपल्याला संकल्प, घरी आल्यानंतर मग आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा आहे, सर्वात अगोदर आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नमः म्हणून हे पाणी प्यायचं आहे. त्यानंतर ओम नारायणाय नमः म्हणून परत पाणी प्यायचं आहे. त्यानंतर परत ओम माधवाय नमः म्हणून परत पाणी प्यायचं आहे. याला आचमन करणं असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला हातामध्ये थोड्याशा अक्षता टाकून घ्यायच्या आहेत, ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक फूल देखील ठेवून घ्यायचं आहे आणि पाणी देखील घ्यायचं आहे हातामध्ये. आणि आपल्याला संकल्प बोलायचा आहे. स्वामींना आपलं नाव सांगायचं आहे, मी श्रद्धा नाईक. आणि आपल्याला जर आपलं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र हे सांगायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी मनातील इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे. आणि कोणत्या इच्छेसाठी आपण हे जे पारायण करत आहोत ते देखील आपण स्वामींना सांगायचं आहे. आणि स्वामींना बोलायचं आहे की ते मी हे करत आहे तर माझी ही इच्छा आहे तर तुम्ही ही स्वामी माझी पूर्ण करावी, असं स्वामींना सांगून मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि हे जे आहे हातातील फुलं आणि तांदूळ आणि पाणी हे आपल्याला ताटामध्ये सोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने यालाच बोलतात की संकल्प करणे. मग अशा पद्धतीने संकल्प करून घ्यायचा आहे. आणि संकल्प केल्यानंतर आणि अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प केल्यानंतर आपल्याला नित्यसेवेचं पुस्तक आहे. तर हे आहे नित्यसेवेचं पुस्तक. हे देखील दिंडोरी प्रणीत आहे. तर यामध्ये 15 पेज नंबरवरती श्री स्वामी स्तवन आहे. तर हे आहे श्री स्वामी स्तवन. तर हे आपल्याला एक पेज आहे हे. तर हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे. आणि तुमच्या इच्छेनुसार हे वाचल्यानंतर आपल्याला तुमच्या इच्छेनुसार आपल्याला माळ करायची आहे. 1, 5, 11 तुमच्या इच्छेनुसार आपल्याला माळ करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने. आणि माळ करणं झाल्यानंतर आपल्याला
हे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तकांचं पूर्ण पठण करायचं आहे. म्हणजे आपल्याला एक पारायण करायचं आहे. तर रोजचं एक पारायण करण्यासाठी आपल्याला 1 ते 21 अध्याय या पोथीमध्ये आहेत. तर 1 ते 21 अध्यायाचं एकाच जागी बसून पठण करणं म्हणजे एक पारायण पूर्ण करणे असं आहे. एक पारायण किंवा एक पारायण पूर्ण करणं किंवा एक पाठ पूर्ण करणे असे आहे. तर हे आहे एक पहिला अध्याय आणि त्यानंतर शेवटचा अध्याय. तर असे करून आपल्याला पूर्ण एक पारायण एका दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. पूर्ण पारायण एका दिवसामध्ये करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करून घ्यायची आहे. आरती करून आपल्याला स्वामींच्या पाया वगैरे पाया पडायचं आहे. त्यानंतर पहिल्या दिवशी एवढं करायचं आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला संकल्प वगैरे काहीच करायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वामींची एक माळ करायची आहे. त्यानंतर स्तवन देखील वाचायची दररोज गरज नाही आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता. मी वाचते पण स्तवन वाचायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला परत 1 ते 21 अध्याय एकाच जागी बसून करायचं आहे. जर 7 अध्याय किंवा 8 अध्याय तुम्ही 5 अध्याय वाचून मग परत उठणार, मग परत बसणार असं करून बिलकुल करायचं नाही. जेव्हा आपण पारायण करायला बसतो तेव्हा एकाच जागेवरती बसून 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण करूनच आपल्याला उठायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पारायण करायचं आहे. तर आता कोणत्या वेळेला करायचं आहे, तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जे आहे तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे करू शकता. कोणत्याही वेळेला तुम्ही करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायचं नाही आहे. दत्तगुरूंचा ही जी वेळ आहे भिक्षेची वेळ असते. तर त्यामुळे आपल्याला ह्या वेळेमध्ये कोणतेही पारायण करायचं नाही आहे. तुम्ही तुमचे घरचे कामं आवरून देखील करू शकता. मी देखील माझे घरचे कामं आवरून करत असते. त्यानंतरच करत असते सगळे स्कूलला वगैरे गेल्यानंतर मग नंतर करत असते. किंवा कधी सुट्टी असेल तर मग सकाळी लवकर उठून मला टिफिन वगैरे बनवायचं नसतं. मग त्या दिवशी मी लवकर करून घेत असते. तर अशा पद्धतीने जसं आपल्या सोयीनुसार आपल्याला हे पारायण करायचं आहे. फक्त हे पारायण करते वेळेस मला हे काम करायचं, ते काम करायचं असे विचार न करता आपण त्यामुळे मी सगळे कामं करून घेऊन मग नंतर शांत चित्ताने हे पारायण पूर्ण करून घेते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हे पारायण करायचे आहे. तर नियम आणि अटी हे आहेत की हे पूर्ण पारायणचा जो पण कालावधी आहे तर मी आता 108 दिवसांचं पारायण करणार आहे. 108 दिवस म्हणण्यापेक्षा 108 पारायण करणार आहे. तर त्याच्यासाठी मला 4 महिने तरी आरामात लागतील. तर त्या 4 महिन्यामध्ये नॉनव्हेज बिलकुलच खायचं नाहीये. कुठल्याच प्रकारचं नॉनव्हेज बिलकुल खायचं नाहीये यामध्ये. आणि ब्रह्मचर्याचे पालन नाही केलं तरी चालतं. कारण की इतका मोठा कालावधी आहे. तर त्यामुळे आपल्याला स्वामींना फक्त आणि फक्त सेवा प्रिय आहे. आपला भाव कसा आहे, आपलं मन कसं आहे, आपण त्या कालावधीमध्ये कसं वागतो हे महत्त्वाचं आहे. आपण इथे मी पारायण करते आणि बरोबर वागत नाहीये किंवा पारायण करते आणि कोणाबद्दल वाईट विचार करत आहे, तर हे खूप चुकीचं आहे. तर त्याचे फळ जे आहे मिळत नाही. तर आपलं शुद्ध अंतःकरण ठेवायचं आहे. आपण छानच विचार करायचा आहे आणि त्यानंतर हे पारायण करायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये. आणि त्यानंतर म्हणजे बाहेरचं अन्न देखील तुम्ही खायचं नाहीये. परान्न आपल्याला टाळायचं आहे. जरी तुम्हाला खूप अशी गरज पडली, कशी वेळ आली की तुम्हाला हे जावंच लागतं किंवा जवळचं कोणाचं लग्न आहे काही असेल तर तुम्हाला जावंच लागतं. जवळच्या आपण टाळू शकत नाही. मग त्यावेळेस आपल्याला गायत्री मंत्र 3 वेळेस बोलायचा आहे आणि त्यानंतर ते अन्न ग्रहण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियम आणि अटी पाळायचे आहेत. एवढ्या काहीच अवघड नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हे पारायण करू शकतं. पण प्रत्येक वेळेस आपण जेव्हा देखील पारायण हे करतो तर त्यावेळेस आपल्याला शुचिर्भूत होऊनच हे पारायण करायला बसायचं आहे. शुचिर्भूत होऊन म्हणजे स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. संध्याकाळी आपण जर पारायण करायला बसत असेल दिवसभर आपण जेवण वगैरे करतो, सगळे कामं वगैरे करून घेतो आणि नंतर मग कामं वगैरे झाल्यानंतर आपण मग हे बरोबर वाटत नाही. मग त्यामुळे शुचिर्भूत व्हायचे आहे, अंघोळ करून घ्यायचं आहे, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत. त्यानंतर हे पारायण करायचं आहे. तर अशा पारायण करून आरती करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचे सारामृताचे पारायण करायचं. अगदी सोपे आहे हे पारायण करणं आणि हे पारायणाचे फळ आपल्याला खूप छान मिळतं. मनातील कोणतीही इच्छा असू दे, हे स्वामी
पूर्ण करतातच ही मला मला तर खूप छान अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी आता फर्स्ट टाईम 108 पारायण करत आहे आणि ह्याचे देखील कसे अनुभव येतील ते देखील तुम्हाला शेअर करेलच. आणि 21 पारायण जे मी केले होते त्याचे देखील अनुभव मी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणारच आहे. तर मनातील इच्छा पूर्ण होतात. कोणतेही संकट जे आहे तर ते आपल्यावर येत नाही. स्वामी ते त्या संकटांपासून आपल्याला तारतात आणि त्या संकटांवर मात करण्याची आपल्याला ताकद देतात. तर फक्त हे पारायण करते वेळेस आपलं शुद्ध अंतःकरण ठेवायचं आहे, आपलं मन स्वच्छ ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे पारायण करायचं आहे. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार करायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाहीये आणि मग बाकीचं आपण सगळं व्यवस्थित हे पारायण करू शकतो. आणि त्याचबरोबर जर आपल्याला मासिक धर्म आला तर आपण जितके पण आपण पारायण केलेले आहेत तेवढं मग ते मोजण्यामध्ये घ्यायचे आहेत आणि हे 5 दिवस जे आहेत आपल्याला पारायण वगैरे करायचं नसतं. मग 5 दिवसाच्या नंतर आपण कंटिन्यू हे करायचं आहे. तर मग मी 108 पारायण करणार आहे. तर माझे झालेत 20 ते 25 पारायण झाले आणि त्यानंतर मला मासिक धर्म आला. तर मी ते 25 तसेच लिहून ठेवेल की माझे 25 झालेले आहेत. मग 5 दिवस स्किप करेल. मग परत 26वा पारायण मी सुरुवात करेल. अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण ला सुरुवात म्हणजे काउंट करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याचबरोबर जर सुतक पडलं आपण केले 21 पारायण करत आहोत आणि आपले झालेत 15 पारायण झालेत आणि नंतर सुतक पडलं तर मग आपल्याला ते मोजणीमध्ये घ्यायचे नाहीयेत पारायण. आपल्याला परत सुरुवात पहिल्या पारायणापासून करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा एक नियम आहे. सुतक पडल्यावरती परत सुरुवात पहिल्यापासून करावं लागतं आणि मासिक धर्म असेल तर मग पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज नाही. फक्त साधे सोपे आणि खूप असे सहजच आपण हे पाळू शकतो. नियम असे आहेत. कोणतेही जास्त हे नियम नाहीयेत. साधे सोपेच आहेत आणि जे आपण करू शकतो, पाळू शकतो आणि आनंदाने हे पारायण करू शकतो. त्यासाठी स्वामींनी अशा पद्धतीने आपल्याला हे नियम अटी करून दिलेले आहेत आणि आपल्याला जसं सोयीस्कर होईल आपल्याला तसं करायचं आहे. कोणाच्या घरामध्ये जर तुम्ही पारायण करत असाल मोठ्या कालावधीचा किंवा छोट्या कालावधीचा आणि घरामध्ये सगळे जर नॉनव्हेज खाणारे असतील तर काही हरकत नाहीये. तुम्ही लवकर हे पारायण करून घ्या. सकाळी उठून लवकर पारायण करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बनवून देऊ शकता. तर त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला सकाळी लवकर उठून हे ज्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज घरामध्ये बनवून द्यायचं आहे तर त्या दिवशी लवकर तुम्ही उठून पारायण करून घ्यायचं आहे. त्यानंतरच नॉनव्हेज बनवून द्यायचं आहे. मग पुढच्या दिवशी तुम्हाला परत स्वच्छ केस वगैरे धुवून परत तुम्ही पारायणाला घर स्वच्छ करून सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने हे पारायण करायचे आहे. तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नक्की हे पारायण करायला सुरुवात करा आणि आजची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.